मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलाय तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झालाय तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे। सीएसएमटी जे उड्डाणपूल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सुरू असलेल्या या पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक 7-8 मिनिटं उशिराने सुरू आहे। त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी अनेक हेल्पलाईन नंबर सध्या उपलब्ध आहेत। यामध्ये आणीबाणी आणि आपत्कालीन व्यवस्थापन, महिला आपत्कालीन प्रतिसाद केंद्र आणि वैद्यकीय सल्ला सेवा यांचा समावेश आहे। जर तुम्ही देखील या मुसळधार पावसात कुठे अडकला असाल तर घाबरून किंवा गोंधळून जाऊ नका। हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तुम्ही मदत मागू शकता। जाणून घेऊया त्या हेल्पलाईन नंबर विषयी। आणीबाणी आणि आपत्कालीन व्यवस्थापन 108 या क्रमांकावर आपत्कालीन परिस्थितीत उदाहरणार्थ अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती या मदतीसाठी संपर्क साधता येऊ शकतो। 1077 आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हा नंबर देखील वापरता येऊ शकेल। महिला आपत्कालीन प्रतिसाद केंद्र 1091 महिलांसाठी विशेषतः आणीबाणी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीकरता हा नंबर देण्यात आलाय। वैद्यकीय सल्ला सेवा 104 वैद्यकीय सल्ला किंवा मदत जर का हवी असेल तर त्यासाठी हा नंबर उपयुक्त आहे। 02222027990 मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून हा नंबर मुंबई शहर जिल्ह्यातील आपत्कालीन मदतीसाठी देण्यात आलाय। त्यामुळे या सर्व हेल्पलाईन क्रमांकाचा वापर तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये नक्की करू शकता।